नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने अ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडकी बहीण जी आज मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ही योजना जाहीर झाली। तशीच युवकाला सुद्धा युवक पिढीला जे बेरोजगार आहे त्याला सुद्धा शासनाने सरकारने मदत केलेली आहे। आज जे बैठकला आयोजित केलेली आहे, बैठकीला जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख, शहर प्रमुख, सर्व जिल्हा महिला अधिकारी यांनी जे छोट्या खाणी मेन मुख्य पदाधिकाऱ्याची बैठक आयोजित केलेली आहे आणि बैठकीला सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं। तसंच मार्गदर्शन कसं म्हणजे या योजनेचं रूप काय आहे आणि त्या हिशोबानं सगळ्यांनीच सांगितलं याला काय काय मदत लागते आणि लोकांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजेत या हेतूने आज मार्गदर्शन झालेलं आहे। जनतेचा फायदा झाला पाहिजे, जनतेच्या लास्ट टोकापर्यंत ही योजना गेली पाहिजे या हेतूने आज ही बैठक आयोजित केलेली आहे। तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं मतदारसंघ वाईज अशा बैठका आयोजित केल्या जातील आणि आमच्या पक्षाकडून आणि सगळं योजना जनतेपर्यंत सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। आज एवढ्या चांगल्या योजना दिलेल्या आहेत। शेतकऱ्यासाठी सुद्धा आज वीज मोफत जी आहे ती सरकारने दिलेली आहे। बरेच काही अशा 2-4 योजना आहेत। शिक्षणासाठी सुद्धा मोफत केलेलं आहे मुलीसाठी। म्हणजे ही योजना एवढ्या चांगल्या योजना आहेत त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांचं आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं, उपमुख्यमंत्री अजित पवारचं याचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। एवढ्या चांगल्या योजना आज सामान्याच्या जनतेच्या योजना आज जनतेपर्यंत पोहोचण्याच्या ही योजना आज त्याने महापावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेली आहेत। ही योजना